नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरती आणि मम्मा. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक थोडा वेगळा व्हिडिओ घेऊन येते. ज्या व्हिडिओची मला एक 8 दिवसापूर्वी सतत कमेंट्स होती की ताई साड्यांचं कलेक्शन दाखव, तुझ्या साड्यांचं कलेक्शन पाहायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चालेल, आज आपण साड्यांचं कलेक्शन आहे ते शेअर करू. आणि त्यासोबतच कसं आहे माहितीये का, मी साडे कवर मागवले होते ऑनलाईन मिशोवरनं. तर मग मला ज्या साड्या आहेत त्या असं सर्व व्यवस्थित सेट करून ठेवायच्या पण होत्या. बाकी मी अदरवाईज नेहमी सुटकेसमध्ये वरती ठेवून देते, पण मग म्हटलं आता कव्हरमध्ये व्यवस्थित टाकून व्यवस्थित सेट करून ठेवते. कारण काय होतं माहिती, तर आता कसं आहे, शूट असतं, काही कार्यक्रम असतो, घरात पूजा असते, व्हिडिओ शूटच असतं, मग साडी नेसावीच लागते. मग काय करावं लागतं, परत वरती सुटकेसमध्ये चढा, साडी काढा, ह्या प्रोसेस खूप मला हार्ड वाटते त्यावेळेस. कधी विशाल घरी असतात, कधी नसतात. मग मी काय केलं, पहिले सगळ्या तर पॅक करून वरती ठेवलेल्या होत्या, पण आता सगळ्या काढून घेतल्यात साड्या आणि आता त्यांचे मस्त सेट करून ठेवते. त्यासाठी मी ऑनलाईन हे साडी कवर मागवलेले आहेत आणि खूप स्वस्त मिळाले मला हे मिशोवरनं. आय थिंक काहीतरी 155 का काहीतरी समथिंगचं 6 पॅक होते त्याच्यामध्ये आणि सेट होता तो पूर्ण 6चा. तर असा हा मी पूर्ण एक सेट मागवलेला आहे. आणि ठीक आहे, चालेल, जेवढा दिवस चालेल तेवढा दिवस चालेल, कारण किंमत तर एवढी काही जास्त नाही, पण क्वालिटी ओके आणि बेस्ट आहे. किमतीच्या मानाने एकदम परवडलेले असं तुम्ही म्हणू शकता. तर मग चला, जास्त वेळ न घेता तुम्हाला पटापट साड्यांचं कलेक्शन पण दाखवते आणि सोबत साड्या व्यवस्थित सेट करून पण ठेवते आता. तर चला, पहिलेच मी तुम्हाला दाखवते आहे माझी पैठणी साडी. असं म्हणतात की आपल्या कपाटामध्ये, म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या कपाटात पैठणी असतेच असते. माझ्याकडे विशालने पैठणी घेतली होती, तर ती पैठणी तुम्हाला दाखवते. आणि ती साडी अजून मी कोणत्याच व्हिडिओमध्ये वेअर नाही केलेली, तशीच ठेवलेली आहे ती साईडला. तर ही माझी पैठणी आहे. कोसीचा ड्रायक्लीन आणि ते सर्व करून ठेवलेलं आहे, त्यामुळे ब्लाऊज परकर. मला पहिले ब्लाऊज दाखवते. इकडे बघू शकता तुम्ही ब्लाऊज पैठणीचा. आणि ही जी डिझाईन आहे ती खूप ट्रेंडिंग होती बाहीसाठी. फुगाबाई असते ना, ती आहे जी चुनी 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 बघा, खूप ट्रेंडिंगला होती. हार्डली मला असं वाटतं 1 वर्ष झाली खूप ट्रेंडिंगला आहे. आणि इकडे छोटंसं बटन लावून घेतलेलं आहे. आणि नंतर मग काठ साडीचे जे असतात त्याचं ब्लाऊज मध्ये ही खूप छान दिसते. खरं तर ही डिझाईन जी आहे ती खूप छान दिसते. वेअर केल्यानंतर तिचा खूप छान लुक येतो. आणि 2 वर्षापासून प्रत्येक स्त्रीकडे ही डिझाईन असेलच असं मला वाटतं. प्रत्येक ब्लाऊज मध्ये डिझाईन खूप ट्रेंडिंगला होती, कारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी. आणि मागे एकदम सिंपल सोबर जो बॅक साईडला जो गळा आहे बॅक साईडचा, आणि हे लटकन लावलेले आहेत त्याला, आणि हे साडीच्याच काठामध्ये बनवून लावलेले आहेत. आणि माझी खरंच खूप सुंदर साडी आहे. आणि कलर जो आहे तो वाईन कलर आहे साडीचा, खूप सुंदर दिसतो. आणि मी आर्विसच्या बर्थडेच्या वेळेसच एकदाच नेसलेली आहे, त्याच्यानंतर तिला मी अजून नेसलेली नाहीये. आणि ही बघू शकता तुम्ही माझी पैठणी आता पूर्ण खुलत आणि पूर्ण अशी मध्ये ही छोटी छोटी बुट्टीची डिझाईन आहे. फ्लावर्स आहेत ते छोटे छोटे, आणि काठ तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण गोल्डन कलर मध्ये पदर आहे तिचा, गोल्डन. इकडे बघू शकता तुम्ही. अशी ही माझी या पैठणीचं नाव कलांजली पैठणी आहे. आणि खरंच खूप सुंदर पैठणी आहे. तिचं जे मटेरियल आहे ना ते पण खूप सुंदर आहे, मला खूप आवडते. माझी फेवरेट. पहिल्यांदा सुरुवातीलाच दाखवली तुम्हाला माझी कलांजली पैठणी. आणि आपण आता हिला कव्हर मध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ. गोल्डन कलरची साडी आहे, टिश्यू पेपर सिल्क म्हणून. आणि तिचा ब्लाऊज सिवलेस आहे. ब्लाऊज पण खूप छान स्टिच केलेला आहे. वी नेक आहे. बॅक साईडला बो बोलू शकतो आपण याला, असं आहे. आणि गोल्डन कलरची आहे. आणि त्याच्यावरती डार्क गोल्डन मध्ये, म्हणजे सोनेरी मध्ये लाईन आहे. सोनेरीचा जो धागा असतो त्याची लाईन आहे. खरंच खूप सुंदर चेक्स डिझाईन वाटते याच्यामध्ये ही.
मला खूप जास्त माझी फेवरेट साडी म्हणाल माझ्या साड्यांमध्ये, तर ही मला खूप आवडते ही साडी. तिला पण आपण व्यवस्थित ठेवून घेऊ. ही माझी अशी साडी आहे आणि ही बनारसी सिल्क मध्ये आहे. त्यावेळेस ही पूर्ण अशी सिल्वर मध्ये डिझाईन आहे आणि इकडे बॅक साईडला पदर पण हा पूर्ण भरलेला आहे सिल्वर मध्येच. आणि हिचा जो कलर आहे तो धूपछाव कलर आहे, एक मोरपंखी कलर बोलू शकतो याला आपण. आणि सोबत पर्पल कलर आहे, कलरची फ्लावर्सची डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. आणि ही साडी मला लग्नात दिलेली विशालच्या घरून सुद्धा घातली होती, तर मला खूप छान वाटते, आवडते ही साडी मला. आणि हा या साडीचा ब्लाउज आहे, लटकन लावलेले आहेत तिला, बघू शकता. आणि ही जी डिझाईन आहे ही मोत्याची आहे, इकडे मोती लावलेले आहेत, कपडा असतो तो पण याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि खूप सुंदर लेस लावलेली आहे. मला ब्लाउजची डिझाईन खूप आवडते ही, बघू शकता किती सुंदर आहे. आणि जे हात आहेत ते साधे आहेत, छोटेसे 3 इंचचेच फक्त हे हात आहेत आणि सुंदर आहे आणि साधे आहेत. चला ही पण आता ठेवू. आणि ही जी साडी आहे ती पूर्ण वेल्वेटची साडी आहे, वेल्वेट वरती डिझाईन, नेट आणि वेल्वेटची साडी आहे. ही खूप ट्रेंडिंगला होती, मला असं वाटतं 5 ते 6 वर्ष आधी खूप जास्त ट्रेंडिंगला होती आणि खूप सुंदर दिसायची ही साडी. याच्यामध्ये ग्रीन कलर येतो, त्याच्यानंतर वाईन कलर पण होता, मरून कलर तर खूप जास्त ट्रेंडिंगला होता आणि ग्रीन कलर खूप जास्त ट्रेंडिंगला होते, 2 कलर. तर मला ही साडी माझ्या मम्मीने घेऊन दिलेली होती आणि खरंच खूप सुंदर आहे नेसल्यावर. आणि मला ही साडी घेऊन माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं एप्रिल महिन्यामध्ये, तर तेव्हा तिने मला त्या लग्नासाठी ही साडी घेऊन दिली होती. आणि छान मला ते त्याच दिवशी तिने मस्त हिच्यावरती मॅचिंग बँडल्स घेऊन दिल्या होत्या, कानातले घेऊन दिले होते. खूप छान मला तिने सगळं खरेदी करून दिली होती साडीवरती. आणि लगेच ब्लाऊज पण तिथे स्टिच करायला दिला त्यांच्याकडे, पिको फॉल पण तिथेच करून घेतली. लग्नाला 1च दिवस बाकी होते, मी कुठे तर बाहेर होती आणि फक्त त्या लग्नाला 1 दिवस आधीच आली होती फक्त मी. तर मग अशी माझ्या आईने 1 दिवसात माझी तयारी करून दिली होती मला. माझ्या मम्मीच्या खूप साऱ्या आठवणी प्रत्येक साडीमध्ये आता तुम्हाला मम्मीची आठवण दिसेल, कारण माझ्या ऑलमोस्ट साड्या माझ्या आईने खरेदी करून दिलेल्या आहेत मला, त्यामुळे. तर ही अशी एक साडी आहे माझी. साडी आहे, हिला येवला पैठणी म्हणतात. ऍक्च्युली ही फर्स्ट कॉपी असू शकते असं मला वाटतंय, कारण ओरिजिनल तर नाहीये, एवढं तर मला कन्फर्म आहे हे. आणि पदर बघू शकता तुम्ही, पूर्ण भरलेला आहे हिचा पण सेम. ते बघू शकता. आणि पूर्ण साडी अशी पिकॉकची डिझाईन जी आहे ती दिलेली आहे साडीवरती. आणि खरंच खूप सुंदर साडी ही माझी. आता होळीला मी नेसले होते, तुम्ही पाहिली असेल ही साडी. आणि तिच्यावरचा हा या साडीवरचा हा ब्लाऊज आहे, सिंपल गोल गळा आहे, त्याला लेस लावलेली आहेत आणि सिंपलचं लटकन म्हणून लावलेले आहेत हे. ही एक साडी आहे माझी पर्पल कलरची आणि यामध्ये रेड कलरची बॉर्डर आहे, रेड कलरचा पदर आहे. ही साडी मम्मीनीच घेतलेली आहे. ऍक्च्युली मम्मी जिम्मीचू पॅटर्न मधली साडी आहे, भरपूर वेळा तुम्ही साडी माझ्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे. ही साडी विशालने घेतलेली आहे मला आणि तिच्यावर डायमंड मध्ये वर्क आहे, छोट असं पूर्ण वर्क आहे तिच्यावर डायमंड मध्ये. आणि आधी तुम्ही खूप वेळा पाहिलेली ही माझी साडी जिम्मीचू पॅटर्नची. आणि ही साडी मी दादरला घेतलेली आहे. मला आहे खणाची साडी बोलू शकतो आपण हिला. आणि तुम्हाला माहिती आहे खणाची साडी ही ती म्हणजे 2 ते 3 वर्षापासून जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. तर ही खणाची साडी आणि हिच्यावरती अशी नथीची डिझाईन आहे. नथ खूप ट्रेंडिंगला आहे, तुम्हाला माहिती आहे नथीची डिझाईन. आणि तिला बॉर्डर आहे, कलर जो आहे तुम्ही बघू शकता मोरपंखी कलर. आणि त्याच्यावरती अशी कलरफुल डिझाईन फ्लावर्सची पण खूप सुंदर वाटते. खरंच खूप छान साडी ही कॉटन. तर मंडळी आपल्या प्रत्येकीच्या कपाटामध्ये हिरवा कलर, ही ग्रीन कलरची साडी ही असतेच असते, तशी माझी ही ग्रीन कलरची साडी आहे. इकडे बघू शकता तुम्ही, हिचा पदर तुम्ही बघू शकता किती छान आहे. सेम गोल्डन कलरचा पदर आहे, रेड आणि गोल्डन मध्ये. आणि पूर्ण असा हिरवा कलर आहे या साडीचा. आणि
ही साडीची पण मध्ये मध्ये मला असं वाटतं माझ्या भाऊचं जेव्हा लग्न होतं 3 वर्ष आधी, तर ही साडी खूप ट्रेंडिंगला होती. तर तेव्हा मी ही साडी घेतली, नेसली म्हणजे घेतलेली, उल्हासनगर मधनं घेतलेली ही साडी भाऊच्या लग्नासाठी. आणि खूप छान अशी तयारी पण केलेली ना. त्याचा ब्लाऊज म्हणाल तर असा ब्लाऊज आहे, इथे छोटस असं फ्लावर लावलेलं आहे आणि तुम्ही डिझाईन बघू शकता ब्लाऊजची. खूप सुंदर स्टिच केलेला होता. तर मंडळी ही एक माझी साडी आहे, काटापदराची साडी. या जवळजवळ 13 वर्ष झाले. 13 वर्षामध्ये मी फक्त तिला एकदाच नेसलेली आहे आणि बाकी तशीच्या तशी ठेवलेली आहे तिला. आणि ही साडी अशी पूजा वगैरे असेल, सत्यनारायणाची पूजा किंवा आपण कोणाच्या तरी पूजेला जातोय तेव्हा असं मोगऱ्याचे गजरे, ही साडी आणि हिरव्या बांगड्या, खूप अप्रतिम लुक येतो ह्या साडीचा. आणि जेव्हा नेसेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच, खूप छान दिसते. मला शूट करू देत नाहीये, बघा कसा येऊन बसलाय. हरविश हाय कर सर्वांना. तू काय करतोय? त्रास देत. पूर्ण रेड कलर मध्ये, डार्क रेड कलर, आणि साडीला अशी खूप छान अशी बॉर्डर आहे. आणि किनार बघू शकता तुम्ही किती नाजूक आहेत तिचे. आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे साडीचं, एकदम हलकी साडी आहे. अजिबात अशी वजनाने जड वगैरे असं काहीही प्रकार नाहीये, एकदम हलकी आहे आणि मला आवडते. कारण ती हलकी आहे म्हणूनच मला आवडते. तुम्ही तिचा पदर बघू शकता किती छान आहे, गोल्डन कलर मध्ये, ब्लॅक टू गोल्डन कलर. या साडीचं तुम्ही ब्लाऊज बघू शकता, एकदम नाजूक डिझाईन करून लेस लावलेली आहे. आणि या साडीची आठवण म्हटलं तर सेम ही साडी मला मम्मीने घेतलेली आहे. आणि परत एक माझी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे. ही साडी तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे असेल. एक सिरियल यायचा, माझ्या नवऱ्याची बायको, खूप फेमस अशी सिरियल होती ती. त्याच्यामध्ये राधिकाच्या ज्या साड्या असायच्या तेव्हा या पॅटर्न मध्ये त्या साड्या असायच्या. आणि मग तेव्हाच ह्या खूप ट्रेंडिंगला होत्या या साड्या. तर मग मम्मीला मी सांगितलं होतं की मला तशी साडी घेऊन ठेव म्हणून एक. तर मम्मीने ही साडी मला घेऊन ठेवली होती ऑफ व्हाईट कलर मध्ये. आणि हिचा ब्लाऊज पण मी सिवलेस शिवलेला आहे आणि खूप छान लुक येतो हिचा. थोडक्यात माझ्या नवऱ्याची बायको मधली ही राधिकाची साडी असं. पुन्हा ही एक स्काय ब्लू कलरची साडी आहे चेक्स मध्ये. इकडे बघू शकता हिचा पदर. आणि पूर्ण चेक्स मध्ये आहे ही साडी आणि पदर फक्त असा बॉर्डर आहे. सुंदर साडी ही पण माझी. अजून ही एक साडी आहे ब्रासो सिल्क म्हणून. ही पण खूप ट्रेंडिंगला होती काही वर्ष, 10-12 वर्ष आधीची गोष्ट. हे बघा याच्यावरती अशी मस्त रेड कलरच्या रोजची डिझाईन आहे आणि पूर्ण साडी. आणि जो काट आहे तो नेट मध्ये आहे. ही पण मम्मीनीच घेतलेली साडी आहे. ही साडीचं म्हणाल तर अशी बारीक होते. हा ब्लाऊज तर आता मला शक्य नाहीये येणं, खूप बारीक होते खूप. तेव्हा ही साडी घेतलेली आहे. ही पिंक कलरची साडी आहे आणि ब्लॅक कलरची बॉर्डर तिला. पूर्ण प्लेन आहे, सुंदर वाटते. त्यानंतर ही एक साडी आहे माझी, ही एक साडी आहे गोल्डन कलरचं बॉर्डर आहे तिचे आणि खरंच खूप सुंदर. आणि आता ह्या सगळ्या हेवी साड्या होत्या ज्या तुम्हाला दाखवल्यात त्या आतापर्यंत. आणि ज्या बाकी सिल्क साड्या आहेत तिकडे बघू शकता. ही एक साडी आहे, हिला पण सेम अशी काचेची डिझाईन आहे बॉर्डर आणि पूर्ण प्लेन आहे. मध्ये मध्ये थोडे थोडे मोती आहे तिला, बघू शकता तुम्ही इकडे. एक मिनिट. हा, असे मोती आहे तिला. आणि जो कलर आहे तो ऑरेंज कलर आहे ना विशाल. हा ऑटकन नेसली पण जाते आणि छान पण दिसते. सुळसुळ येते नुसत्या नेसताना, पण मला असं खूप काळजी घेऊन नेसावी लागते या साड्यांची. ही एक आहे सिल्की, ज्या पटकन वेअर करण्यासाठी आहेत अशा. आणि परत ही एक आहे स्काय ब्लू कलरची.
ही पण सेम पूर्ण प्लेन आहे आणि फक्त बॉर्डर ग्रे प्लस ब्लॅक कलर आणि असे पदराला फक्त एक एक फ्लावर आहेत आणि कलर स्काय ब्ल्यू कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन. बेस्ट पार्टी वेअर तुम्ही बोलू शकता थोडक्यात तिला. पण सिल्की मटेरियल आहे. ही एक साडी आहे, ही तुम्ही मला नेसलेली पाहिलेली आहे. याचा ब्लाउज आणि ही हळदीला वगैरे जाण्यासाठी ठीक आहे. कॉटनची शिवाय कुणाची हळद वगैरे असते तर नेसता येते पटकन. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची आहे. तिकडे तुम्ही माझी एक बॅग ठेवलेली सुटकेस, तुम्हाला मी नंतर दाखवलंच. ती पूर्ण साड्यांनीच भरलेली आहे माझ्या. बाकी ह्या ज्या रेग्युलर साड्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या. आणि अजून एक बॅग आहे वरती ठेवलेली असते नेहमी, त्याच्यामध्ये पूर्ण वन पीस ड्रेसेस ठेवलेले आहेत माझे. ते पण मी आता कधी वेअर नाही करत म्हणून ते तसेच ठेवलेले आहेत. जर कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मी घालते ते सगळे ड्रेसेस. तर असं आहे. आणि ही साडी एक आहे, ही विशालने घेतलेली आहे मला आणि विशालची फेवरेट साडी ही. तिला इस्त्रीला द्यावी लागेल. अजून आता घातली होती तर इस्त्री नाही केलेली, तशीच ठेवलेली आहे तिला धुवून. तर हिला आज इस्त्रीला देऊन टाकते म्हणजे इस्त्री करू नये. पण ही साडी विशालची फेवरेट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे खूप छान दिसते ना विशाल. अशा प्रकारे माझ्या साड्याचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करून झालं आणि सोबतच अशा छान बॉक्स मध्ये ठेवून पण झाले आहे. हे बघा, हे 2 बॉक्स भरलेत आणि पुन्हा हा एक बॉक्स आहे. आणि हा एक बॉक्स भरलाय आणि जड आहेत, उचलता नाही येतात पटकन मला. तर अशा प्रकारे माझं साड्यांचं कलेक्शन दाखवून झालं तुमच्यासोबत. तर असे हे 4 बॉक्स मध्ये बॉक्स म्हणण्यापेक्षा 4 कवर पूर्ण झालेत साडी कवर भरून. आणि तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.